श्रेष्ठ दानशूर. कधीही दान केलं तर दानाचा गाजावाजा मात्र नसावा. माणूस जेव्हा आयुष्यात केवळ स्वतःसाठी करत असतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. आणि जेव्हा माणूस आपल्या परोपकार वृत्तीमुळे कृतीमुळे सतत दुसऱ्यांच्या कामी येतात तेव्हा ते असते असामान्य जीवन. माणसात ध्यानात असावी लागते. असे म्हणतात, अनेक लोक आपापल्या परीने काही ना काही दुसऱ्यांना मदत करत असतात. महाभारतातील कर्णाला सर्वात मोठा दानशूर म्हटलं जातं. कर्णाची दानशूरता अनेक गोष्टींमध्ये आहे. मग ती मरणाची फिकीर न करता इंद्राला दिलेले कवचकुंडल असतील किंवा मरताना मदत म्हणून स्वतःचे सोन्याचे दात पाडून दिलेले असतील. जसा रामाचा बाण, जशी भीष्माची भीष्म प्रतिज्ञा, तशी कर्णाची दानशूरता. दान देणे हा एक रक्तात रुजलेला भाग आहे. सर्वस्व देणारे राजे कितीतरी सापडतील, पण नाव झाले ते एका कर्णाचेच. पण जेव्हा अर्जुनाच्या कानावर भगवान श्रीकृष्णांच्या तोंडातून कर्णाची महती पडते आणि मग लागते ती स्पर्धा. सर्वात मोठा दानशूर कोण? नेमकं काय घडलं ते आता आपण पाहूया आजच्या गोष्टीमध्ये. श्रीकृष्ण व अर्जुन एकदा वार्ता करत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाबद्दल बोलणे सुरू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाले की कर्ण इतका उदार मनाचा व्यक्ती दुसरा कोणीही नाही. या बोलण्याचे अर्जुनाला आश्चर्यच वाटले. तेव्हा अर्जुन म्हणाला की मी देखील काही ना काही गोष्टींचे दान करत असतो. मग सर्वजण कर्णाला दानशूर असे का म्हणतात? असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. तेव्हा श्रीकृष्ण गेले आणि जवळच असलेल्या त्या 2 टेकड्यांचे रूपांतर सोन्यात केले आणि अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, या 2 टेकड्यांचे रूपांतर सोन्यात केले आहे. यातील सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक. तेव्हा अर्जुनाने सर्व गावकऱ्यांना बोलावले आणि स्वतः टेकडी फोडून सोन्याचे वाटप करू लागला. अनेक तास सोने वाटप करून अर्जुनामध्ये किंचितसा अहंकार घर करू लागला. काही काळानंतर अर्जुन थकला आणि आता माझ्याकडून आणखी काम होणार नाही असे त्याने श्रीकृष्णांना सांगितले. मग श्रीकृष्णांनी कर्णाला बोलावले आणि सांगितले, 2 टेकड्यांचे सोन्यात रूपांतर केले आहे. ते सोने गावकऱ्यांमध्ये तू वाटून टाक. तेव्हा कर्णाने गावकऱ्यांना बोलावले आणि गावकऱ्यांना म्हणाला की गावकऱ्यांनो, हे सारे सोने आपले आहे. यातील तुम्हाला हवे तेवढे सोने घेऊन जा. कर्णाचे हे आचरण पाहून अर्जुन थक्कच झाला आणि तो श्रीकृष्णांना म्हणाला, ही कल्पना मला का सुचली नाही? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, तुला सोन्याचा मोह झाला, त्यामुळे गावकऱ्यांना किती सोने द्यायचे याचा निर्णय तू स्वतःच घेतलास. इतकेच नव्हे तर तू स्वतःच टेकडी खणायला लागला आणि सोन्याचे वाटप करू लागला. आपण दानशूर असल्याचा अहंकार तुझ्यात आला. पण याउलट कर्णाने असे केले नाही. दान केल्यानंतर कोणी कौतुक करावे, कोणी आपला जय जयकार करावा अशी कर्णाची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने गावकऱ्यांचे पाचारण केले आणि दानाच्या बदल्यात आभार किंवा धन्यवाद याची अपेक्षा करणे हे देखील एक प्रकारचा सौदाच समजला जातो. कोणतीही अपेक्षा न ठेवता दान केले पाहिजे, तरच ते आपले सत्कर्म ठरते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.